और शिव बाबू, घर पे सब ठीक है ना? हाँ मामा ठीक ही है। अम्मा से बात होती रहती है, पर जब से यहाँ से गई है तब से कुछ ज्यादा ही चिंता करने लगी है हमारी। काहे? यहाँ कोई देखभाल करने वाला नहीं है ना हमारा, इसीलिए। क्या म्हणता है? पर अब हम ही जा रहे हैं गांव 14 तारीख को। अम्मा ने कुछ लड़कियां चुन के रखी हैं हमारे लिए। रिश्ता तय हो रहा है हमारा, तो इस बार बात पक्की करके ही आते हैं हम। किती वेळा तू तेच तेच सांगणार आहेस? तो मामा से बात कर रहे हैं, क्यों मामा? हाँ पर बाबू वो ऐसा है ना कि काय मामा भरच्याची गप्पा चालत म्हणतं. जी सर बस वो ऐसे ही, ऐसा कुछ नहीं. चालू दे. बाबा, शिव 14 तारखेला गावी चाललाय हो. मुली बघायला. अरे वाह, शादी पक्का करने के लिए? जी. त्याच्या अम्माने मुली पसंत केल्यात. त्यातलीच एक निवडायची, मग लग्न ठरणार. हो ना शिव? असं आहे? कमाल झाली. तुमच्याकडे अशी लग्न होतात? म्हणजे मुला मुलींना एकमेकाशी बोलायला किंवा ओळख करून घ्यायला वेळ देत नाहीत? हो बाबा, असंच असतं यांच्याकडे. अच्छा. यानंच सांगितलं मला. म्हणून तर याला पूर्ण तयारीनिशी जायचंय. तयारीनिशी म्हणजे? म्हणजे लग्नाची थोडी शॉपिंग करायची आहे जायच्या आधी. हो. आपली मदत हवी आहे त्याला. बाबा, तुम्ही जाऊ शकाल याच्यासोबत शॉपिंगला? आपका शॉपिंग जाना है बाबू? मामा वो, अरे टेन्शन कसलं घेतोय? मी येतो ना तुझ्या बरोबर. आपण जाऊ ना शॉपिंगला. मग लिंकिंग रोडला जाऊ ना आपण. तुला हवं ते सगळं मिळेल तिथे. जी आप? हाँ. आप क्यों तकलीफ उठाएंगे अंकल जी? तकलीफ कसली आली त्यात? हा चल, आपण शतपावली करू. हो बाबा. मी येतो तुझ्याबरोबर नक्की, कळलं? चल. कर शॉपिंग. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?